अमरावती येथे प्रस्तावित डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल उभारणीच्या कामासाठी अंदाजे 90.47 कोटींच्या खर्चाचे अंदाजपत्रक शासनाकडे पाठविण्यात आले आहे. मात्र तांत्रिक बाबींमुळे त्यास विलंब लागत असल्याने अमरावती येथील शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणून शिक्षण विभागाच्या कामात सुलभता आणणाऱ्या या संकुलाचा प्रस्ताव रखडला आहे. या संकुलाच्या निर्मितीचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासंदर्भात अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी पावसाळी अधिवेशनातून शासनाचे लक्ष वेधले. तसेच संकुलाच्या प्रस्तावास शासकीय मान्यता देऊन शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हाय पॉवर कमिटीकडे शिफारस करण्याची लक्षवेधी सूचना अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी विधानसभेतून केली आहे. आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सभागृहाचे ध्यानाकर्षण करताना सांगितले की अमरावती येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत साकारून शैक्षणिक संकुलाची उभारणी करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गेल्या 6 मार्च रोजीच्या आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात याबाबतची घोषणा केली आहे. अशातच पावसाळी अधिवेशनादरम्यान गेल्या 28 जून रोजी सुद्धा शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार पंकज भोयर यांनी संकुलाच्या जागेसंदर्भात अमरावती येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नजीकच्या जागेची सुद्धा पाहणी केली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी निधी मिळण्याची शक्यता होती. मात्र तांत्रिक बाबींकडे पुरवणी मागणीत निधी मिळू शकला नाही. आता आगामी डिसेंबरच्या पुरवणी मागणीमध्ये अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून शासनाने 90.47 कोटींच्या खर्चाचे अंदाजपत्रकास मान्यता देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच त्यानंतर याला शासनाच्या हाय पॉवर कमिटीची मान्यता लागणार असल्याने शालेय शिक्षण विभागाने HPC कडे शिफारस करण्याची विनंती सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने आपल्या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून करण्यात आली. अमरावती शहर हे विभागीय मुख्यालय असून विदर्भातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. सद्यस्थितीत अमरावती शहरामध्ये शिक्षण विभागाची अनेक कार्यालये आहेत. सर्व कार्यालये विविध ठिकाणी कार्यरत असल्यामुळे त्यांच्यामध्ये योग्य समन्वय राखण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या परिसरात डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाच्या नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारतीची लवकरात लवकर उभारणी झाल्यास इमारतीमध्ये शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणून प्रशासकीय कामात सुलभता निर्माण करता येणार आहे. या संदर्भात डिसेंबरपर्यंत निधी उपलब्ध होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पाठपुरावा करण्याची सूचना आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली. अमरावती विभागातील आणि विदर्भाचा शालेय शिक्षण विभागाची ही महत्त्वाची लक्षवेधी आहे. ही लक्षवेधी असताना शालेय शिक्षण विभागाच्या ज्या अमरावतीमध्ये काही इमारती आहेत त्या कार्यालय आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे याची प्रशासकीय इमारत व्हावी म्हणून ही लक्षवेधी लावली आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी सांगत असताना डॉक्टर पंजाबराव देशमुख हे खऱ्या अर्थानं आपल्या देशाचे पहिले कृषी मंत्री होते आणि हे कृषी मंत्री असताना यांनी खऱ्या अर्थानं अमरावती शहरामध्ये 1926 साली पहिली शाळा काढली आणि ही शाळा चालू करत असताना खऱ्या अर्थानं त्यांचं घर गहाण ठेवून ही पहिली शाळा चालू केली. या ठिकाणी असणाऱ्या शेतकरी असेल, शेतमजूर असेल किंवा बहुजन समाजातील मुलं हे एक फक्त सांगू तर द्या, मुलामुलींच्या शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी ही शाळा चालू केली आणि त्यांनी स्वतः शिक्षक म्हणून या शाळेमध्ये काम केलेलं आहे. अशा या शिक्षणाची क्रांती घडवणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल प्रशासकीय इमारत अमरावतीमध्ये व्हावे म्हणून याची या ठिकाणी मी मागणी केली होती. खऱ्या अर्थानं शालेय शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयाचे इथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या परिसरात खुली जागा आहे म्हणून या खुल्या जागेवर या ठिकाणी हे संकुल व्हावं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना मी पत्र दिलं होतं आणि मार्चच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी या बजेटमध्ये याची घोषणा केली. परंतु घोषणा केल्यानंतर मला असं वाटलं की या अधिवेशना पुरवणी मागणीमध्ये याला प्रशासकीय मान्यता व निधी मिळेल. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं मंत्री महोदयाचं मी मनापासून अभिनंदन करते, आभार मानते की त्यांनी त्या ठिकाणी अमरावती या ठिकाणी जागेची पाहणी केली. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रस्तावसुद्धा तयार केला आणि 90.47 कोटीचा हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. परंतु या ठिकाणी हे सगळं मंजूर झाले असताना या ठिकाणी ती फाईल आमचे कुठे धूळ खात आहे हे माहिती नाही आहे. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की याला आपण
लवकरात लवकर या सार्वजनिक बांधकामामधून जो प्रस्ताव आलेला आहे आणि मंत्री महोदय याचा या ठिकाणी पाठपुरावा करत आहे, परंतु मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या बजेटमध्ये येऊ शकले नाही, तर यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी मी लक्षवेधीच्या माध्यमातून 3 प्रश्न या ठिकाणी मी मांडत आहे. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाकरिता प्रस्तावाला किती दिवसात आपण प्रशासकीय मान्यता घेणार, त्यासोबत हाय पॉवर कमिटी, कारण त्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर हाय पॉवर कमिटीकडे जावं लागते, त्याचीसुद्धा आपण मान्यता उपलब्ध मान्यता केव्हा घेणार आणि येणाऱ्या बजेट म्हणजे डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी निधी उपलब्ध करून घेणार का आणि या लवकरात लवकर हे संकुल होणार का, याची उत्तर मंत्री महोदयांनी द्यावी अशी विनंती करते. यावर उत्तर देताना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले की अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल उभारणी संदर्भात नुकतीच जागेची पाहणी करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्यात. संबंधित विभागाच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात आला. सुरुवातीला हा आराखडा 40 कोटींचा होता, ज्यामध्ये अमरावतीमधील सर्व शैक्षणिक शासकीय कार्यालये एकाच छताखाली निर्माण करण्याचा प्रयत्न होता. मात्र त्या संकुलामध्ये आता कर्मचाऱ्यांची निवासस्थाने व ग्रंथालय आणि अभ्यासिका सुद्धा समाविष्ट करण्यात आले असल्याने डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाचा आराखडा 90.47 कोटींचा करून तसा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शासनाकडे सादर करण्यात आला आहे. याबाबत लवकरच प्रशासकीय मान्यता प्रक्रिया पूर्ण करून शालेय शिक्षण विभागाच्या वतीने HPCच्या मान्यतेकडे शिफारस करण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे उत्तर मंत्री नामदार डॉक्टर पंकज भोयर यांनी दिले. अध्यक्ष महाराज, स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे विदर्भाचे महान नेते होते आणि त्यांनी कृषी क्षेत्रासोबतच शिक्षण क्षेत्रात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शेकडो संस्था सुरू केल्या आणि विदर्भातल्या बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांकरता शिक्षण क्षेत्रात मोठ्या सुविधा त्यावेळेस उपलब्ध करून दिल्या होत्या. आजही विदर्भामध्ये त्या ठिकाणी शिक्षण महर्षी म्हणून आणि शेतकऱ्यांचा खरा कैवारी म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे. सुलभाताईंनी दिलेली माहिती त्या ठिकाणी खरी आहे की आदरणीय भाऊसाहेबांचं कार्य पाहून त्या ठिकाणी शिक्षण विभागाचे अमरावती विभागातले जे वेगवेगळे कार्यालय होते ते कार्यालय एकत्रित करून त्या ठिकाणी एक मोठं शैक्षणिक संकुलाची निर्मिती करायची आणि त्याला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं नाव द्यायचं, अशी घोषणा देखील मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस केली. खरं म्हणजे तर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण भाऊसाहेबांचं मूळ जे जन्मगाव होतं त्या मूळ जन्मगावी कृषी महाविद्यालयाची स्थापना व्हावी अशी विदर्भातल्या जनतेची मागणी होती. ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केली आणि सुलभाताई, आपल्याला सांगताना आनंद होतो की तुमच्याच अमरावती जिल्ह्यातल्या पापळ या त्यांच्या मूळ जन्मगावी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार कृषी महाविद्यालयाची परवानगी देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता आपलं जे हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी मागवून घेण्यात आला. सुरुवातीला प्रस्ताव हा 40 कोटीचा आला होता, पण त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा त्याच्यामध्ये समावेश नव्हता. नंतर नागरिकांची मागणी होती की ह्या कार्यालयासोबतच त्या ठिकाणी भाऊसाहेबांच्या नावाने एक चांगलं ग्रंथालय अभ्यासिका देखील असावी अशी मागणी लोकांची असल्यामुळे त्याचा समावेश करून नवीन प्रस्ताव आपण त्या ठिकाणी मागितलेला आहे. तो प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये HPCकडे हा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं पाठविण्यात येईल. लवकरात लवकर HPCची मान्यता घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ह्या प्रस्तावाकरता निधीची देखील तरतूद करण्यात येईल.